सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादे शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ओम नमो नारायण। भगवान जगद्गुरु योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु भगवान वेदव्यास त्यांच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु भगवान आद्य शंकराचार्य त्यांच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु भगवान श्री वल्लभाचार्य त्यांच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज यांच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु भगवान श्री योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक हो। जगद्गुरु माता अमृतानंदमयी यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या आपल्या या पुष्पाला आपण प्रारंभ करणार आहोत। खरं म्हणजे आदि शंकराचार्य जयंती 21 तारखेला आहे आणि मला बासरवरून एका सत्पुरुषाचा अचानक फोन आला आणि म्हटलं काय काय चालू आहे। मी म्हटलं काही नाही, आदेश द्या। त्याने म्हटलं उपनिषदावर काहीतरी भाष्य आणि त्याच्यावर काहीतरी चिंतन केलं पाहिजे। मी म्हटलं स्वामीजी माझा तेवढा अभ्यास नाही आणि अभ्यासाची प्रगट व्हावे, नाहीतर झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे। तर ते म्हटलं मला सांगणार, मी सांगतो तुला कर। आणि म्हणून त्यांच्या आज्ञेनुसार आपण भगवान जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या दशोपनिषदावर आणि भाष्य लिहिलं त्या दशोपनिषदाचा विचार या ठिकाणी करणार आहोत। आणि मी या दशोपनिषद सांगण्याचा मी अधिकारी नाही, पण आता स्वामीजींनी सांगितलं म्हणून मी सुरुवातीला अत्यंत विनम्र भावाने मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलविता कायम्या आता करावे। आता जे या ठिकाणी सांगितले जाणार आहे ते मी नाही तर तोच होय मुखी वक्ता। आणि म्हणून गुणदोषासह मी स्वामीजींच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांनाच विनंती करतो की आपण आता सांभाळून घेतलं पाहिजे। याचा उद्देश देखील खूप चांगला त्यांनी सांगितला की उपनिषद हा जो विषय आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, आपली 18 पुराण आहेत, निरनिराळं जे वाङ्मय आहे, आपलं आयुष्य जाते पण त्या वाङ्मयाला स्पर्श देखील होत नाही। आणि मग अशा वेळी काहीतरी या नवीन पिढीला त्याचा परिचय झाला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या आज्ञेनुसार उपनिषदांचा परिचय या ठिकाणी व्हावा। आणि म्हणून आपण या सगळ्या शब्द प्रपंचाचा या आणि प्रयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। काय आहे उपनिषद हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा आपण उपनिषदाचा विचार या ठिकाणी करू। आपल्या सगळ्यांना माहिती 4 प्रकारचे वेद आहेत। एक आहे ऋग्वेद, एक आहे यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। आता हे 4 वेद आहेत, याच्या 1,00,000 श्रुती आहे। आता श्रुती का शब्द, श्रुती कानाशी संबंधित आहे, ऐकणं। आणि मग या कानाने ऐकलेले जे आहेत, म्हणजे ज्यावेळेस जे सत्पुरुष आहेत, ऋषी मुनी आहेत, ध्यानावस्थेमध्ये बसले आणि त्यांना मंत्र सुचले, त्या ठिकाणी सुचले काय, की आकाशामध्ये असलेली जी ऋचा आहेत सगळ्या आणि त्या त्यांनी सगळ्या पकडल्या, त्यांच्या ध्यानामध्ये अंतर्ध्यानामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या त्यांनी पकडल्या। आणि पकडल्यानंतर आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितले, त्या घोकून घेतल्या, लिहिण्याची त्या ठिकाणी
आणि कोणतंही प्रयोजन नव्हतं. आणि म्हणून ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, आणि विशेष म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, एका गुरुनी सांगितलेलं दुसऱ्या शिष्याकडे गेलं, त्या शिष्याने आणखीन परत पुढे नेलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी काडीचाही बदल केला नाही, काहीही मनाचं सांगितलं नाही किंवा त्याच्यातलं कुठलंही कमी केलं नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते ऐकीव पण जसंच्या तसं आपल्यापर्यंत ठेवलं, म्हणून त्याला आणि या ठिकाणी श्रुती शब्द वापरलेला आहे. आता वेदाच्या किती श्रुती आहेत? 1,00,000 श्रुती आहे. आता या 1,00,000 श्रुतीमध्ये 80,000 श्रुती, त्याला तुम्ही ऋचा म्हणा, त्याला मंत्र म्हणा, काही एकाच अर्थाचे शब्द आहेत. अशा 80,000 श्रुती ह्या कर्म आणि कर्मफलावर आधारित आहेत. म्हणजे नैमित्तिक कर्म असतील, आपले विहित कर्म असतील, आपले निषिद्ध कर्म असतील, आपले काम्य कर्म असतील, आपले प्रायश्चित्त कर्म असतील, असे जे निरनिराळे कर्म आहेत ते सगळे कर्म या 80,000 श्रुतीमध्ये वेदाने ठेवलेले आहेत. मग हे झाले. आता या ठिकाणी कर्मपर, त्याला कर्मकांड असा शब्द त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. आता दुसरा त्या ठिकाणी 16,000 श्लोक, म्हणजे 1,00,000मध्ये 80 गेले. आता 16,000 श्लोक उपासनापर आहे, निरनिराळ्या उपासना आहे. आता त्याच्यावर अधिक वेळ घालू नये आपण. त्या उपासनापर असे 16,000 आहे. म्हणजे 80 आणि 16 96,000 ऋचा, मंत्र, श्रुती ह्या कशावर गेलेल्या आहेत? ह्या सगळ्या त्या ठिकाणी आणि आपल्या ज्याला उपासना आणि कर्मकांडावर गेलेल्या आहेत. आता उरलेल्या अंतिम, वेदाच्या अंतिम अशा किती राहिल्या? आता 4,000 श्रुती आहे, 4,000 मंत्र आहे, 4,000 ऋचा आहे, आणि त्या सगळ्या वेदाच्या अंती आहेत. आणि म्हणून त्याला वेदांत शब्द वापरला. वेदाच्या अंती किती आहेत? ह्या 4,000 श्रुती आहेत. आता वेद किती विभागामध्ये आला? ज्ञानेश्वरीत वर्णन केलं, त्या ठिकाणी कांडत्रयात्मकू, ज्ञानेश्वरीचं वर्णन तसं आहे. तसं वेद देखील 3 कांडामध्ये, कर्मकांड, उपासनाकांड आणि आता सगळ्यात शेवटी जे त्या ठिकाणी सांगितलेलं, ज्याला वेदांत म्हटलेलं आहे त्याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे. आता हे 4,000 श्रुती ज्या आहेत ह्या आणि ज्ञानकांडामध्ये आलेल्या आहेत. आणि हे जे ज्ञानकांड आहेत त्याला सगळ्यात शेवटी वेदाच्या अंती आल्यामुळे त्याला वेदांत शब्द वापरलेला आहे. आता हा जो वेदांत आहे त्यालाच उपनिषद म्हणतात. म्हणजे आता 4,000 श्रुती ज्या आहेत, थोडक्यात सांगायचं, सगळ्या अगदी सोप्या भाषेमध्ये ज्ञानदेवा सार चोजविले अशा सोप्या भाषेमध्ये आपल्याला आणि उपनिषद समजून घ्यायचा आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा जो वेदांत आहे त्यालाच उपनिषद म्हटलेला आहे. आणि म्हणून हे जे उपनिषद आहेत हे वेदांत जे अंग आहे, सगळ्यात शेवटचं अंग, ज्याला आणि ज्ञानकांड म्हटलेलं आहे,